तिथला देव भजन करणार, ना भोग ना उत्सव ना शृंगार, केवळ भजन. भजन म्हणजे भजन. भजन करणारा गेला काय. नामदेव यांचे चरित्रातली प्रसंग आहेत महाराज. स्वतः ते जे चरित्र आपण वाचतो बघतो या प्रसंगातले अनेक चरित्र बघा. देव आला पंढरपुरामध्ये कुंडली करायला भेटायला आणि या बाबाने त्याला उभं केलं. बरं उभं कसं केलं. दारात पाहुणे आल्यावर आसन पुढे द्यावं ना बसायला, पुढं नाही दिलं. ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरका विली वीट, मागे वीट फेकली, देव उभे राहिले. बरोबर बरं काही मखमलीची गादी फेकली, रेशमाचं वस्त्र, वीट विटेवर जाऊन उभे राहिले. अरे निष्ठुरा, संत म्हटले कुंडली करायला निष्ठुर आहे रे. देव आला असं विटेवर उभा करतो. अरे आसन दिलं पाहिजे. विटेवरही उभं करून मागून काय घेतलं. मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी, पंचमहापातकी विश्वासघातकी. ही यमादिकी गांजी आले, या सगळ्यांचा कैवार घे. तेव्हा पंढरपुरात थांब, तसं थांबू नको. इथं माझा फाटलेला धोतरा झाला भजन करत तरी उद्धार, आणि इथं पाप्यातला पाप्याला उद्धार, गर्व श्रीमंतातला श्रीमंताला उद्धार. हे कोणी सांगितलं. त्या संतांनी देवाला सांगितलं. जर संतांशिवाय आपला निरोप सांगणार तिथं कोणी नसतं, आपला कोणाजवळ वशिला चालला असतो. कोणीतरी उत्तम मार्गदर्शक लागतो. त्या मार्गदर्शकाशिवाय मनुष्य तरू शकत नाही. पण तो मार्गदर्शक भानुदास बाबांसारखा आपल्याला मिळाला. आता ज्ञानोबाला म्हटले आता कोणाकडे जायची गरज नाही. राजयाची कांता काय भीक मागे. राजाच्या बायकोला काय कोणाकडे मागायची इच्छा. तिला मागायची सवय, तिला राजाची बायको केली ते मागणारच आहे. म्हणजे मुळात राजकन्या आणि जी राजमाता झाली ती कोणाकडे मागत. एका भिकारणीला राजाने बायको केली, ती गावात फिरायची. पण राजाला आवडली ती. आता काय झालं लग्न, पण तिला ते 2-4 गल्ले फिरल्याशिवाय जीवनच आहे का. सवय ती. आधी होती दासी पट्टराणी केली तिसी, तिची हिंडणे जायना गोड स्वभाव. ती जातच नव्हती. मग ती काय करायची 2-4 गल्ले फिरायची, मोज जेवण करायची. एकदा ती मागच्या गल्लीत गेली. त्या बायांनी पाहिलं म्हणे माय काय का तुझं नशीब, गावात फिरायची, धान्य अमुक अमुक विकायची, आता तर तू राजाची बायको झाली. का ग आता राजाची बायको झाली तर घे नाही का नाव. बरं बसवली तिला. आता काय ती सवयच तिची. ती म्हणजे चांदीचा हत्ती, त्याला सोन्याचे पाय, आणि राजाचं नाव घेते. अर्धी भाकर वाढ ग माय. कधी राजाची बायको हाणून काढून देवी राजाच्या घरात. अरे ती मुळात तिला काय राजाची, म्हणजे मुळात राजकन्या. आज राजपत्नी झाली. राजयाची कांता काय भीक मागे. तिने मागू शकत कोणाकडे. मनाची आजोगी सिद्धी पाहावी. ज्ञानोबा म्हटले तिच्या मनाचे संकल्प पूर्ण करण्याची ताकद परमेश्वराने तिच्या मनगटात दिलेली आहे. नवे नवे दृष्टांत दिले बरं का ज्ञानोबाने. ऐका माऊली म्हटले काय कल्पतरू तळवटी. कल्पतरूचं झाड. 3 गोष्टी अशा या जीवनात या जगामध्ये यांच्याकडे गेलो. कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची भरली कोणाची गो. आवडी तोडली कोणाची गो. कामधेनु आवडी तोडली कोणाची गो. कामधेनु कल्पतरू चिंतामणी. हवं ते द्यायला तयार. कल्पतरूच्या वृक्षाखाली एखाद्यानं बसावं, काही इच्छा करावी. एक जण दमलेला कल्पतरूच्या झाडाखाली बसला, त्याला जाणीव नाही. अरे दमलो गळ्या, का पाणी असतं तर बरं झालं, आलं पाणी. जेवण असतं तर बरं झालं, आनंद. तो आपण कोण्या झाडाखाली इथं जी इच्छा केली ते येतं. जेवण झालं तर म्हटलं गळा जरा आराम करायला एखादा बेड वगैरे, लगेच पलंग तयार, झोपला. म्हटलं ती असती तर बरं झालं असतं गप्पा मारायला. ती कल्पतरू येतो. तू म्हणे गळे जे मागलं तेच येतं. येतं काही भूतगीत तर नाही झालं. भूत आहे आधार नाव. त्याला पाहिलं नर बाबा म्हणे खाजो बिजो नको मला. खाला त्याला काय. कल्पतरू जी जी इच्छा पूर्ण व्यक्त करा ती पूर्ण करण्याचं सामर्थ्य. याच्यापेक्षा या संतांचे देणे. कल्पतरू होणे धुणे परिसा परिवाद देणे चिंतामणी ठेवणा. अरे काय माझ्या साधू
काय माझ्या आटळकर बाबांपुढे कल्पतरू लावला. त्या कल्पतरूला चांगलं काय आणि वाईट काय कळत नाही. पण माझ्या भानुदास महाराजांच्या गाथा पारायणाला एकदा गाथा बघण्याला बसलो की जेवढं काय असेल जीवनातलं सत्य चांगलं एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. चुकून सुद्धा माझ्या कानावर काही आलं नाही. जे आलं ते माझ्या उद्धाराचंच होतं, ते माझ्या हिताचं होतं, ते माझ्या उपयोगाचं होतं. म्हणून आता कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वानो त्याला सांगायचो, अरे बाबा तुझ्यापेक्षा आमचे श्रीगुरु लय मोठे. श्रीगुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. मावानी मला 12:30ची वेळ दिलेली. एक कायद्यानं 10-15 मिनिट माझ्या हातात आहे.